पूर्ण पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून एक दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आता समोर आलेली आहे। तुम्हाला कसलीच काळजी किंवा आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तुम्हाला आता डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। तुमच्या बँक खात्यात सर्व रक्कम ही जमा होणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा मिळू शकतोय असं आपण डायरेक्ट म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की सरकारने आता ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून या 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे आता जमा होणार आहेत। बघा मग कोणत्या जिल्ह्यात सरकार सर्वात आधी हे पैसे वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची यादी पण आपण बघणार आहोत। याकरिता तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची अशी बातमी। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आली। सरकारने काही एक निर्णय घेतलेला नाही तर सरकारकडून मोठे 2 ते 3 निर्णय जाहीर झाले आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार राज्यात आता पीक विमा नुकसान भरपाई वाटपाचा मोठा निर्णय। बघा राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। यावेळेस आता पूर्ण याद्या जाहीर झालेल्या असून टोटल रक्कम देण्यासाठी सरकारकडून पूर्ण तयारी झालेली आहे। डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। अखेर बघा राहिलेल्या जिल्ह्यांसाठी सरकारकडून पीक विमा जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री यांनी मागच्या काही दिवसापूर्वी घोषणा केली होती की 17,000 रुपये आम्ही पीक विम्याचे देणार आहोत आणि ते कसे वाटप करणार या संदर्भातील पण घोषणा आता झालेली असून कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पीक विम्याचे पैसे जमा होतील। होय शेतकरी बांधवांनो, बघा आता तुमच्या बँक खात्यात फक्त हा 17,000 रुपयांचा पीक विमा भेटणार नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई पण भेटणार आहे। म्हणजे काहींना 17,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे मिळतील, काहींना 18,000 रुपये मिळतील तर काहींना तर डायरेक्ट सरकार थेट त्यांच्या खात्यात 22,000 ते 25,000 रुपये देखील पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे देणार आहे। यामुळे आता सर्व शेतकरी चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठे आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। पूर्ण रक्कम आता डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकरी चांगलेच आता खुश झालेले आहेत। बघा या 16 जिल्ह्यात आता सर्वात आधी पैसे वाटप होईल। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमके पैसे आता कोणत्या 16 जिल्ह्यात येणार आहेत, पैसे आज येणार की उद्या येणार, कारण की असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे, ती पण माहिती सांगतो। त्यानंतर तुमच्या तालुक्यात पैसे सर्वात आधी हे जमा होणार आहेत का त्या तालुक्यांची पण मी तुम्हाला यादी दाखवणार असून यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यात पैसे येणार की नाही। कारण की आता हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे 3 टप्प्यामध्ये वाटप होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होण्याची शक्यता आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 17,000 ते 18,000 रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मिळेल, तर काही शेतकऱ्यांना 22,000 ते 25,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 13,000 ते 15,000 रुपये अशी मोठी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे आणि यामुळे सर्वची सर्व शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत असं आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। मग चला आता हे पैसे कसे जमा होणार आणि आज येणार की उद्या येणार की दुसरीच कोणती तारीख आहे ही पण माहिती दाखवतो। यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आलेल्या माहितीनुसार सरकारचा आता मोठा निर्णय झाला आहे। सरकारने मोठी घोषणा केलेली असून आता हे पैसे हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आता राज्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाई वाटपाचा शासन निर्णय आलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। सर्व रक्कम देण्यासाठी सरकारकडून पूर्ण तयारी झालेली आहे। तर चला मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैशांचं वाटप सुरू होत आहे, पैसे कसे मिळणार आहेत, आज मिळणार आहेत की उद्या मिळणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे आणि शेतकरी बांधवांनो कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो। कारण की जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांना करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येतील, अन्यथा तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत। मग कोणती 2 कामे केल्यावरती पैसे भेटणार आहेत ही पण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा।
बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आलेल्या माहितीनुसार आता बऱ्याच शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे भेटणार आहेत. बघा आता शासन निर्णय जाहीर झालेला आहे. बघा कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांनो 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतील आणि पूर्णची पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल. डीबीटीतून पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप होणार असल्या कारणाने एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. ही एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने तुम्हाला एक चांगला दिलासा आता मिळणारच आहे. कारण की हे पैसे आता तुम्हाला फक्त हजारो रुपये नाही तर 17,000 रुपये, काहींना 20,000 तर काहींना 25,000 रुपये सरकार आता पूर्णची पूर्ण रक्कम देणार आहे. बघा आता कोणते 16 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्ण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील. आता त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो. कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं सांगतो. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाई रक्कम आता थेट वाटप होणार असल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या 4 विभागातील 16 जिल्ह्यात तसेच पूर्ण पैसे येतील आणि पूर्ण पैसे जमा झाल्यानंतर शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्याचं लगेच वाटप सुरू होणार आहे. बघा कोणत्या क्षणी मोबाईलवरती तुम्हाला 2 मेसेज येणार आहेत. 2 मेसेज आले की समजून जायचं सरकारने आपल्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे दिले आहेत. पीक विमा वाटपाची आतापर्यंतचे सर्वात मोठी घोषणा आता झालेली आहे. बघा मग कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आणि कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो. कारण की जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात हे 17,000 रुपये पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे 20 ते 25,000 रुपये ही टोटल दोन्ही मिळून जी रक्कम येणार आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा व्हायची नाही. मग तुम्हाला जर आता पीक विम्याच्या यादीत तुमचं नाव यावं असं वाटत असेल, तुम्हाला पण हे वाटतच असेल की आपलं पण नाव पीक विम्याच्या यादीत यायला पाहिजे आणि आपल्याला पण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सरकारनं द्यायला पाहिजे. मग आता जर तुम्हाला हे सर्व पैसे पाहिजे असेल तर फक्त ही 2 कामे आता पुढच्या 3 दिवसाच्या आत करून घ्या आणि पूर्ण पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. तर चला आता सर्वात आधी 16 जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी सरकार पूर्ण पैसे जमा करणार आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. त्यानंतर आपण पीक विमा जी आहे ती वाटप होणार आहे त्यासाठी कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आपण बघूयात. बघा आता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. आलेल्या माहितीनुसार सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. बघा या ठिकाणी राहिलेल्या जिल्ह्यांसाठी पीक विम्याची घोषणा झालेली आहे. मग चला कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला आता यादी दाखवतो. बघा इथं काय सांगितलं आहे, राहिलेल्या जिल्ह्यांसाठी सरकारकडून पीक विमा जाहीर. मुख्यमंत्री यांनी मागच्या काही दिवसापूर्वी घोषणा केली होती की 17,000 रुपये आम्ही पीक विम्याचे देणार आहोत. मग आता ते वाटप राहिले होते पण आता तीच रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आणि नुकसान भरपाईचा हा पूर्ण टप्पा आणि पीक विम्याचा हा पूर्ण टप्पा तुमच्या बँक खात्यात जमवणार आहे. होय पीक विम्याचे पैसे आणि नुकसान भरपाईच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे पूर्ण वाटप केले जाणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लाखो शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत पैसे देण्यात येणार आहेत. म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर 30 मिनिटाच्या आत किंवा 1 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात जे आहे ते पूर्ण पैसे हे जमा होतील. असा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. ही एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. आता कोणत्या क्षणी पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. तर चला कोणते जिल्हे आहेत आणि JR मध्ये काय माहिती आलेली आहे, सरकारने काय सांगितलंय हे पण तुम्हाला आता मी सांगण्याचं काम करणार आहे. आता राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही लक्ष देऊन बघण्याचं काम करायचं आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी या जिल्ह्यात लवकर पैसे मिळू शकतात. आता तुम्ही म्हणत असाल या जिल्ह्यात पैसे मिळणार, मग हे कशी काय मिळू शकतात आणि नेमकं कारण काय? तर बघा आता सोलापूरमध्ये पीक विमा वाटप करणं हे बाकी राहिलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मग हा जो सोलापूर जिल्हा आहे या ठिकाणी पण आता पूर्ण वाटप केलं जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आलेल्या माहितीनुसार याच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा होती की 17,000 रुपये पीक विमा आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणार आहोत आणि हे पैसे जे आहेत ते लाखो शेतकऱ्यांना मिळतील. तर बघा आता हेच पैसे सोलापूर जिल्ह्यात पण मिळू शकतात. याही ठिकाणी पीक विमा वाटप करणं बाकी होतं. जरी 17,000 मिळाले नाही तरी शेतकरी बांधवांनो, कोणाला 10,000 मिळतील, कोणाला 12,000 किंवा काही शेतकऱ्यांना 20,000पेक्षा अधिकची रक्कम मिळू शकते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. पण एक गोष्ट
लक्षात घ्यायची, लगेच पैसे जमा झाले नाहीत किंवा हे पैसे काल वाटप झालेले नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. इथून पुढे वाटप होणार आहे ही माहिती मी तुम्हाला देण्याचं काम करत आहे, कारण की आता या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप सरकारनं करणं पण गरजेचं आहे. या ठिकाणी आता पूर्ण रक्कम येईलच. त्यानंतर बघा काही तालुके आहेत, यामध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर याही ठिकाणी, अक्कलकोट याही ठिकाणी पूर्ण पैसे जमवणार आहेत. बघा अक्कलकोट तालुक्यातील जर राहणारे असाल तर या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण वाटप ही पीक विम्याचं केलं जाणार आहे. त्यानंतर मोहोळ तालुका असेल, मोहोळ तालुक्यात पण पूर्ण वाटप पीक विम्याचं केलं जाणार आहे. त्यानंतर माढा तालुका असेल, माढा तालुका याही ठिकाणी पूर्ण पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. माढा तालुक्यातील लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून पूर्ण रक्कम ही वाटप केली जाईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण की या ठिकाणच्या आपण सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो. त्यानंतर करमाळा तालुका आहे. बघा करमाळा तालुक्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण वाटप केलं जाणार असून शेतकरी बांधवांना दिलासा नक्कीच मिळणार आहे. करमाळा तालुक्यातील आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा, उर्वरित राहिलेले नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता जमवणार आहेत आणि एक मोठा दिलासा आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे, असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर चला आता यानंतर पूर्ण पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होतील, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम ही वाटप होणार आहे, कोणाला सर्वात आधी डीबीटीच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत, पुढच्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं सांगतो. जर यादीमध्ये तुमचा जिल्हा किंवा तालुका असेल तर तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप हे सरकारकडून नक्कीच होणार आहे. तर चला बघूया. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी तर आलेली आहे. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता अमरावती तालुक्यात पण पूर्ण पैसे वाटप केलं जाणार आहे. अमरावती मेन तालुका भाग आहे आणि मेन जिल्हा जो भाग आहे या ठिकाणी पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर भातकुली याही तालुक्यामध्ये पूर्ण पैसे आता जमवणार आहेत. बघा जर या तालुक्यातील कोणी राहणारे असाल तर या शेतकऱ्यांच्या खात्यात पण पैसे आता जमा होतील. त्यानंतर नांदगाव तालुका, नांदगाव खंडेश्वर जो तालुका ओळखण्यात येत असतो त्या तालुक्यात पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळतील. या ठिकाणी वाटप राहिलेलं होतं त्यामुळे या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणत असाल पैसे वाटप होणार हे कशावरून सांगत आहे, तर बघा आलेल्या माहितीनुसार जर बघायला गेलं तर आता पैसे वाटपासाठीची मोठी घोषणा झालेली आहे. शासन निर्णयामध्ये काय माहिती आलेली आहे तर बघा सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्माण केलेले शासन निर्णयानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील. प्रत्युत आता बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्व काय माहिती दिलेली आहे की जो काय शासन निर्णय आलेला आहे या नियमानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत. प्रस्तुत प्रयोजनार्थ सहाय्यक संचालक लेखा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हे पैसे आता शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्यात देण्यात येतील आणि आपण ज्याही वेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस JR असला किंवा इतर कोणता पुरावा असेल तरच ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. हे तर सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे. यानुसार पूर्ण वाटप हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात होऊ शकतं आणि यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता पूर्ण मिळणारच आहे. तर चला आता पैसे वाटप अजून कोणत्या जिल्ह्यात सरकार करणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात आधी पैसे जमा केले जाऊ शकतात अशा पुढच्या जिल्ह्यांची आता यादी तुम्हाला दाखवणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि कोणती दोन कामे शेतकऱ्यांना करावी लागतील ती पण सांगतो, जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील. तर चला पाहूयात. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, कारण की मोठी बातमी आलेली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने मदतीची घोषणा. फडणवीस सरकारच्या नियमामध्ये मोठा बदल कसा होणार आता बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना या बद्दलचा असा होईल फायदा. आता कसा होणार तर या ठिकाणी सांगण्याचं काम केलेलंच आहे. आणि हे पैसे कसे जमवणार, कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात सर्वात आधी येणार तर बघा मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुके आहेत आणि या तालुक्यात पण सर्वात आधी पैसे जमा होऊ शकतात असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. त्यानंतर अमरावती, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरोड, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, धारणी, चिखलदरा या तालुक्यात पण पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण पैशांचं वाटप होईल. हे तालुके तर आपण बघितले आहेत. तर बघा आलेल्या माहितीनुसार कोणती 2 कामे करायची. तर पहिलं काम तुम्हाला ई-केवायसीचं करायचं आहे. जर ई-केवायसी केली नसाल तर लवकर ई-केवायसी करून घ्या. डीबीटी अंतर्गत पैसे जमा होतील. ई-केवायसी केल्यानंतर तिकडून डीबीटीतून पैसे सरकार पाठवणार आहे. तिकडून पाठवल्यानंतर 30 मिनिटाच्या आतच पैसे जमा होत असतात. एवढ्या गतीने डीबीटीच्या अंतर्गत पैसा जमा होत असतो. त्यानंतर तुम्हाला जे आहे ती लवकरात लवकर एक काम करायचं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक आहे का, बँक खाती संलग्न आहे का, व्यवस्थित तपासायचं आहे. म्हणजे पैसे आल्यानंतर कोणती अडचण राहणार नाही, पूर्ण पैसे जमा होतील. बघा आता आलेल्या माहितीनुसार जार वगैरे प्रसिद्ध होत आहे. आता फक्त वाटप करणं बाकी आहे. सरकार पैसे कधी वाटप सुरू करतं याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि जसं वाटप सुरू होईल तशी अपडेट तर आपल्या चॅनलवरती आपण देण्याचं काम करणार आहोत. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर याचं वाटप या एप्रिल महिन्यात एखाद्या वेळेस केलं जाऊ शकतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. जर वाटप केलं तर योग्यच राहील. धन्यवाद.